नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 10.2 घेतो आहे. याच्यामध्ये आपल्याला पॉलिनॉमियलचं डिव्हिजन करायचं आहे आणि कोशंट आणि रिमाइंडर लिहायचा. तर चला आपण हा पहिला प्रश्न आहे, मी तो लिहून घेतला इथं. हा प्रॅक्टिस सेट करण्याच्या आधी तुम्ही 10.1 प्रॅक्टिस सेट नक्कीच व्यवस्थित लिहून घ्या, त्याचा सराव करा, म्हणजे 10.2 तुमचा प्रॅक्टिस सेट सोपा जाईल. चला आपण ह्या साईडला इथे वर्किंग करू. आता इकडचा पहिला हा जो आहे ना, पहिलाच घ्यायचा. इकडचा पहिला व्हेरिएबल आणि इथलचं पहिलं टर्म, ही आणि ही इकडे पहिली टर्म घ्यायची, ते वायचा वर्ग आणि इथं वाय, फक्त एवढंच घ्यायचं आहे. आणि आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे, जसं की मी तुम्हाला सांगितलं 10.1मध्ये तुम्ही जसं केलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला करायचं. फक्त आपल्याला ही सुरुवातीची टर्म इकडची घ्यायची आणि इकडची सुरुवातीची टर्म घ्यायची, ठीक आहे. त्याचा भागाकार करायचा आहे. हा भागाकार केल्याच्यानंतर इथं वायच्या डोक्यावर 2 आहे, म्हणजे वायचा पॉवर 2 आहे, म्हणजेच आपल्याला वाय गुणिले वाय लिहायचं आहे. आणि खाली वाय एकच वेळेस आहे. हा वाय कटला, आपला भागाकार किती आला, वाय आलेला आहे. हा भागाकार आपल्याला काय करायचा, इथे लिहायचा. व्यवस्थित पाहून घ्या. व्यवस्थित जर तुम्ही समजून घेतलं, एकच वेळेस तुम्हाला पाहिलं तरी पूर्ण समजून जातं. प्रॅक्टिस सेट पूर्ण पहा, म्हणजे तुमचं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. आता हा जो भागाकार आलेला आहे त्याच्यानं आपल्याला ह्या डिवायझरला गुणायचा आहे. वाय गुणिले वाय प्लस 4. आता वायनं वायला गुणलं तर वायचा वर्ग येतो, वायनं 4ला गुणलं तर येते 4y. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे जे आपल्याला उत्तर आलेलं आहे ते आपण इथे लिहून ठेवायचं, ठीक आहे. वायचा स्क्वेअर प्लस 4y. त्याच्यानंतर वजाबाकी करायची आपल्याला. आता वजाबाकी करताना काय करायचं, इथं काहीच नाही, म्हणजे प्लसचं चिन्ह असतं. हे प्लसचं चिन्ह ऑलरेडी हे का प्लसचं होतं मायनस, हे प्लसचं होतं मायनस, ठीक आहे. हे कटून गेलं आपल्याला वाय स्क्वेअर. इथे 0 लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. 10मधून 4 गेले, आपल्याला उरतील 6y. आणि उरलेलं हे बाकीचं हे सर्व आपल्याला तसं लिहायचं आहे, 24. आता आपल्याला काय करायचं, हा पहिलं टर्म इथलचं आणि पहिलं टर्म इथलचं, ह्या दोघांचा भागाकार कॅल्क्युलेशन्स करायचे. ह्या दोघांचे 6y आणि इथं वाय आहे. हे वाय कटून गेलं, उरले 6 प्लसमध्ये आहेत, इथं +6 लिहून घ्यायचे, ठीक आहे. आता जो इथं भागाकार आलेला आहे त्या टर्मनं आपल्याला ह्याला गुणायचं आहे, ठीक आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन थोडी जास्त करावं लागणार आहे, पण व्यवस्थित तुम्हाला नक्कीच सर्व व्यवस्थितपणे समजून जाईल. फक्त प्रॅक्टिस सेट शेवटपर्यंत पाहत चला. इथे जो भागाकार आलेला आहे त्याला आपल्याला गुणायचं आहे डिवायझरला. ह्या दोघांचा गुणाकार केला 6 गुणिले वाय 6y येईल. ह्या दोघांचा गुणाकार केला 6 गुणिले 4 24 येईल, ठीक आहे. हे आपल्याला इथे लिहून घ्यायचं, 6y अधिक 24. वजाबाकी करताना इथं काहीच नाही, म्हणजे हे प्लसचं चिन्ह असते, प्लसचं झालं मायनस, हे प्लसचं झालं मायनस, हे आलं 0, इकडे पण 0 आलं, म्हणजे जशाला तशी टर्म आहे. वजाबाकी केली 0 आले. आपण इथं कोशंट लिहू. कोशंट आपला आला वाय प्लस 6 आणि आपला रिमाइंडर आलेला आहे 0. अशा प्रकारे आपण हा पहिला प्रश्न संपवला. दुसरा प्रश्न पाहू. आपला दुसरा प्रश्न हा आहे, तो मी ऑलरेडी लिहून घेतलेला आहे. आता आपण याला व्यवस्थित मांडणी करू. 5p² + 7p - 5 डिवायडेड बाय p + 3. चला आता कॅल्क्युलेशन्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, ठीक आहे. इकडचा भाग मी कॅल्क्युलेशनला ठेवला, हा आपल्याला करायचा. आता इथलचं पहिलं टर्म आणि इथलचं पहिलं टर्म, ह्या दोघांचा आपल्याला भागाकार करायचा. इथं p² आहे आणि इथे p आहे. पीचा स्क्वेअर म्हणजे p 2 वेळेस लिहायचं. इथं p 1 वेळेस. हा p कटला, हा p कटला, उरलं काय, फक्त p उरलं. इथं फक्त p लिहायचं. आता आपल्याला काय करायचं, हा जो भागाकार आलेला आहे त्याच्याने ह्या डिवायझरला आपल्याला गुणाकार करायचा. p + 3. p न p ला गुणलं, pचा स्क्वेअर येते, p न 3 ला गुणलं
3p येतं. ठीक आहे. आता हा जो इथे आपण गुणाकार केलेला आहे हा टर्म आपल्याला इथे लिहायचा आहे. p² अधिक 3p वजाबाकी करायची. इथे काही नाही म्हणजे प्लस असतं, प्लसला मायनस करा, ह्या प्लसला पण मायनस करायचं. आता हे का करायलो ते पुढे जाऊन तुम्हाला कळेल. ठीक आहे. जेव्हा मायनस टर्म्स येते तेव्हा तुम्हाला कळून जाईल की मी हे सर्व का करतोय. इथे जेव्हा मायनस टर्म येतं तेव्हा ते त्याचं महत्त्व तुम्हाला लक्षात येईल. चला, तर हे वजाबाकी केली, हे कटून गेले, तर शून्य लिहायची गरज नसणार आहे आपल्याला. 7मधून 3 गेले 4p आणि हे -5 जशाला तसे. त्याच्यानंतर इथलची जी पहिली टर्म आहे ती ते लिहून घ्यायची 4p आणि इथलची पहिली टर्म, फक्त पहिली टर्म घ्यायची p. म्हणजे पहिलं पद इथलचं, पहिलं पद इथलचं आणि त्या दोघांचाच भागाकार करायचा. आणि जे तुम्ही 10.1 मध्ये पाहिलं असेल त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन्स आहेत मग बाकीचे. हे p गेला, हा p गेला, इथं उरले 4. तर इथे आपल्याला लिहायचे तर +4. मग आपल्याला काय करायचं, ह्या 4ने ह्या टर्मला आपल्याला गुणाकार करायचा. 4नं p अधिक 3ला गुणाकार करायचा. 4 गुणिले p होतात 4p, 4 गुणिले 3 होतात आपले 12. मग आपल्याला काय करायचं, हे इथलचं टर्म इथं लिहून घ्यायचे आपल्याला. 4p अधिक 12 वजाबाकी करायची आपल्याला. वजाबाकी करताना साईन चेंज करायची. इथं प्लस असते, काही नसते, म्हणजे प्लसचं इथं मायनस झालं, हे प्लसचं इथं मायनस झालं. हे 4p कटून गेले. हे -5 आणि -12, हे -12 आहे, दोन्ही मायनस मायनस आहेत. -5 -12 होतात -17. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं कोशंट लिहायचं आहे. कोशंट p अधिक 4 आलं आणि आपलं रिमाइंडर किंवा रिमाइंडर आपलं -17 आलेलं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण दुसरा प्रश्न संपवला. तिसरा प्रश्न करूत आपण. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा. लाईकच्या नंतर हाईप जर ऑप्शन आला तर नक्कीच हाईपला प्रेस करा. आपला तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न लिहिताना जर तुम्ही ही टर्म बघितली तर हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे. आता हे स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय राहतं, स्टँडर्ड फॉर्म म्हणजे राहतं की सर्वात जो जास्त पॉवर असतो तो आपल्याला सुरुवातीला घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा उरलेल्यामधल्या सर्वात जास्त पॉवर हे तो घ्यायचा. म्हणजे असं उतरत्या क्रमानं आपल्याला पॉवर घ्यायचे राहतात. मग इथं जर पाहिलं, याचा पॉवर 1 आहे, इथं पॉवर 2 आहे आणि इथं पॉवर 3 आहे. म्हणजे आपल्याला सर्वात जास्त पॉवर असलेली संख्या आपल्याला सुरुवातीला लिहायची. ठीक आहे. नंतर 2x² + 3x. मग आता ही टर्म आपली स्टँडर्ड फॉर्म झालेला आहे. आता त्याला आपल्याला इथे भागाकार द्यायचा x - 3. ठीक आहे. ते व्यवस्थित तुम्ही लिहू शकता. वी विल राईट द टर्म इन स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर किंवा पॉलिनॉमिनल, वी विल राईट द पॉलिनॉमिनल इन स्टँडर्ड फॉर्म लिहायच्या नंतर आपण भागाकार करायचा. चला, मी डायरेक्टच करतो. समजून सांगण्याचं माझं काम आहे एकदम व्यवस्थितपणे, तुम्हाला समजायला हवं. त्याच्यासाठी आपण फक्त मेन गोष्टी घेतो. अजून जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल हा प्रॅक्टिस सेट करताना तर 10.1चा आधी प्रॅक्टिस सेट जा, तो व्यवस्थित करा. नक्कीच तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट समजून जाईल. चला, पुढचं प्रश्नाची मांडणी करून घेऊत आपण आता इथे. 4x³ + 2x² + 3x. आता आपण इथे वर्किंग ह्या साईडला करून घेऊ. हा इकडचा पहिला टर्म घ्यायचा आणि इकडचा पहिला टर्म घ्यायचा. 4x³ आणि इथं x आहे तो x इथे मांडून घ्यायचा. 4च्या जागी 4. x³ असल्यामुळं म्हणजे x च्या डोक्यावर 3 म्हणजे x चा पॉवर 3 असल्यामुळं आपल्याला x किती झाले याचे 3 वेळेस, 1 2 आणि हे 3 वेळेस लिहिले आणि इथं x एकच वेळेस आहे. हा कटला. इथे 4 उरले आणि हे x गुणिले x म्हणजे x 2दा उरलेत म्हणजे x च्या डोक्यावर 2 लिहायचे.
हे जी भागाकार आलेला आहे पहिले आपण इथं लिहून घ्यायचं. ठीक आहे, थोडंसं वर्किंग आहे. हा कसा येतो भागाकार क्वेश्चन तोच महत्त्वाचा आहे आपल्याला, बाकीचं सोपं जाईल आपल्याला. आता हा जो भागाकार आलेला आहे ह्या डिवायझरला आपण काय करायचं, पूर्णपणे मल्टिप्लाय करायचं आहे. 4x² x मायनस 3. हा 4 इथे जसा तसा x² आणि एक्सचा क्यूब येतो. ठीक आहे, एक्स वर्गाने एक्सला गुणला एक्सचा घन येतो. 4 वजाबाकीचं चिन्ह आहे, 4 त्रिक 12 आणि हा एक्स वर्ग त्याच्यासमोर. आता हे टर्म जोचा आहे तो इथे लिहून घेऊत आपण. 4x चा क्यूब वजा 12x चा वर्ग. ठीक आहे, इथं काही नाही म्हणजे हे प्लसचं चिन्ह असते. वजाबाकीचं लिहायचं. तर वजाबाकी ते आपण करतोय भागाकारामध्ये, तर हे प्लसचं होते मायनस, हे मायनसचं होते प्लस. हे 4x चा क्यूब आणि 4x चा क्यूब कटून गेलं. हे 2 आणि 12 हे झाले 14x². उरलेले टर्म पण आपण लिहून घेऊ 3x. विद्यार्थी मित्रांनो, इथे 3 नसून इथे 4 आहे, त्याच्यामुळे इथे 4 लिहा आणि हे 4 होतील. ठीक आहे, 4 चोक इथे 16 येणार, मग हे 16 होईल. ठीक आहे, हे 16 आणि 2 हे झाले 18 झाले. ठीक आहे, थोडासा चेंज झाला, पण तुम्हाला जर कन्सेप्ट कळाला असेल तर तुम्हाला उत्तर पण कळालं असेल. ठीक आहे, कसं करायचं काय नाही. आता आपल्याला काय करावं लागेल, इथलची पहिली टर्म आणि इथलची पहिली टर्म. 18x² ला आपण काय करायचं, इथलची पहिली टर्म आहे x. 18 एक्सच्या डोक्यावर 2 आहे म्हणजे x 2 वेळेस लिहायचं. इथं एकच वेळेस आहे. हे x कटलं. 18x आपलं भागाकार आहे. इथं 18x लिहायचे. आता हे जे 18x आलं, ठीक आहे, त्याने ह्या जे डिवायझरला गुणायचं, आपल्याला भागाकार करतोय आपण त्याला गुणायचं. 18x x मायनस 4. 18 जसा तसे x गुणिले एक्सचा स्क्वेअर येते. 18 चोम 72 येतात आणि हा x जशाला तसा. ठीक आहे, ही टर्म आपल्याला इथे लिहून अप्लाय करायची. 18x² मायनस 72x. ठीक आहे, व्यवस्थित मांडल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मी इकडे करतो. हे 18x कटून गेले, हे मायनस करायचं. हे प्लस असते, मायनस झालं, मायनस होतं प्लस झालं, हे झाले 75x उरले. ठीक आहे, 75x उरल्याच्या नंतर आता ह्या टर्मनं भागाकार द्यायचा. इकडची पहिली टर्म आणि इकडची पहिली टर्म. तर 75xला मी ह्या एक्सनं भागाकार दिला. हे x कटून गेला, इथं उरले 75. ठीक आहे, मग वरी मला 75 लिहावं लागते. ह्या 75ने ह्या डिवायझरला गुणायचं. 75 x मायनस 4ला गुणाकार करायचा. 75x आणि हे झाले मायनस 300. ही टर्म आपल्याला इथे लिहायची. 75x मायनस 300. वजाबाकी करताना चिन्ह बदलायचे. प्लसचं झालं मायनसचं झालं प्लस, इथं प्लस असते काही नाही म्हणजे प्लसचं झालं मायनस. आता हे 75 कटून गेले, हे प्लसचे 300 आपल्याला जशाला तसे. कोशंट आलं आपलं. कोशंट वरचा भाग लिहून टाकायचा आहे. 4x² प्लस 18x प्लस 75 आणि रिमाइंडर आपलं 300. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 3 केला. चौथा प्रश्न पाहूत. पुढचा चौथा प्रश्न मी मांडून घेतलेला आहे. आता याला आपण सोडवूता. ठीक आहे, 2m मायनस 1 2mचा घन अधिक m² अधिक m अधिक 9. हे मांडून घेतल्याच्या नंतर इथं वर्किंगला आपण जागा ठेवलेली. इथलची पहिली टर्म आणि इथलची पहिली टर्म ह्या दोघांचा पहिले भागाकार करायचा.
2m घन 2m 2mचा घन म्हणजे 2 गुणिले m गुणिले m गुणिले m. mचा पॉवर 3 असल्यामुळे m 3 वेळेस केला. ठीक आहे. इथे 2 आणि m एकच वेळेस आहे. हे दोन कटले, इथं m एक m कटला, m उरले. m गुणिले m म्हणजेच m 2दा उरला म्हणजे mचा पॉवर 2. mचा पॉवर 2 आपण भागाकारला लिहिलं. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्या mचा पॉवर 2 जे आहे, mचा पॉवर 2 आहे, त्या ह्या डिवायझरला आपण गुणाकार करतोय. 2m वजा 1 mला गुणलं, हे 2 जशाला तसे लिहिले. mनं m वर्गाला गुणलं, mचा पॉवर 3 मायनस mनं 1ला गुणलं, 1 mचा स्क्वेअर. आता हा 1 लिहायची गरज नसते, त्याच्यामुळे मी लिहित नाही. ठीक आहे. इथं 1च्या जागी दुसरं काही असलं असतं 2 3 4, ते मी नक्कीच लिहिलं असतं, पण इथं 1 असल्यामुळं 1 लिहायची काही गरज नसते. ठीक आहे. 1m लिहायचं तर लिहू शकता, पण काही लिहायची गरज नाही आहे. आता हे जशाला तसा टर्म आपल्याला इथे लिहून टाकायचा आहे. 2m³ मायनस m स्क्वेअर. आता इथे काही नसते म्हणजे हे प्लसचं राहते. ठीक आहे. हे प्लसचं असते, काही नसतं. भागाकार करताना आपण वजाबाकी करतो, नेहमी असं लिहितो. हे प्लसचं झालं, हे मायनसचं झालं, हे प्लस. हे कटून गेलं. ठीक आहे. m आणि m इथं एक असतं, इथं एक असतं, काही नाही. म्हणजे 1 आणि 1 किती झाले, 2 झाले. mचा स्क्वेअर प्लस m प्लस 9. त्याच्यानंतर आता इथलची पहिली टर्म आणि इथलची पहिली टर्म आहे 2m स्क्वेअर आणि इथलची पहिली आहे m 2m. चला भागाकार करू. 2m इंटू m. mचा पॉवर 2 असल्यामुळे m 2 वेळेस लिहिलं आणि इथं m 1 वेळेस. 2 हे 2 कटलं, हे 2 कटलं, m कटलं, उरलं काय, फक्त m उरलं. आता हा m आपल्याला इथं लिहून टाकायचा आहे. आता ह्या mने ह्या डिवायझरला मल्टिप्लाय करायचं आहे. टूला 2, mनं mला गुणलं, mचा स्क्वेअर मायनस हा mनं 1ला गुणलं, 1m लिहायची गरज नसते, 1 लिहायची गरज नसते, त्याच्यामुळं नाही लिहिलं तरी चालतं. चला, हे आपल्याला इथं लिहून टाकायचं आहे. 2m स्क्वेअर मायनस m वजाबाकी करायची. आता मी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला इथं प्लस लिहून मायनस करायचं. हे प्लस, हे 2m झाले प्लस 9. त्याच्यानंतर आपल्याला इथलची पहिली टर्म घेतली आणि इथलची पहिली टर्म 2m आणि 2mनंच भागाकार द्यायचा. हे m कटला, 2 2 कटले, इथं काहीच उरलं नाही म्हणजे किती उरला, 1. मग आपला भागाकार किती आलेला आहे, आपला भागाकार 1 आलेला आहे. आता ह्या 1 आपल्याला हा टर्म गुणायचा आहे. 1 गुणिले 2m वजा 1. आता 1 कोणत्याही संख्येला गुणलं तर जशा तसं येतं, त्याच्यामुळे हे 2m वजा 1 जशा तसं आपल्याला लिहायचं आहे. 2m वजा 1 वजाबाकी करायची. प्लसचं झालं मायनसचं झालं प्लस. हे 2m कटले, हे 2m कटले, 9 आणि 1 झाले 10. ठीक आहे. उत्तर रिमाइंडर आपलं 10 आलं. रिमाइंडर म्हणजे बाकी भागाकार आला आपला m स्क्वेअर प्लस m प्लस 1. कोशंट m स्क्वेअर प्लस m प्लस 1 आणि रिमाइंडर किती आपलं 10 आलेलं आहे. अशा प्रकारे आपण 4था प्रश्न घेतला. 5वा प्रश्न करू. आपला 5वा प्रश्न आहे. 5वा प्रश्न मी लिहून घेतो इथे. लिहून 3x मायनस 3x स्क्वेअर मायनस 12 प्लस एक्सचा पॉवर 4 आणि प्लस एक्सचा पॉवर 3 आणि याला आपल्याला ह्या टर्मला डिवाईड करायचं आपल्याला 2 प्लस एक्सचा पॉवर 2. आता हे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये नाही आहे. स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये मी आधी पण सांगितलं
की जो पॉवर सर्वात जास्त असतो तो सुरुवातीला घ्यायचा आणि नंतर मग ते रिड्युसिंग म्हणजे डिसेंडिंग फॉर्ममध्ये लिहायचं. मग ते जर ह्या टर्ममध्ये जर सर्वात जास्त पॉवर पाहिला, ही तर सर्वात जास्त पॉवर आहे. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊ. वी विल राईट द क्वेश्चन in standard format. हा आधी घेऊत आपण. याचा पॉवर सर्वात जास्त आहे, त्याच्यानंतर पॉवर इथे जास्त आहे प्लस एक्सचा क्यूब मायनस इथं पॉवर आहे, त्याच्यानंतर बिना पॉवरचं मायनस असेल तर मायनस लिहायचं, इथं काही नसतं म्हणजे प्लस असतं हे. आणि उरलं शेवटी 12 आणि इथं पण पॉवर जास्त कोणती हे आपल्याला हे टर्म झाली आणि भागाकार करायचं. इथलची पॉवर x² जास्त आहे आणि +2. आता हे प्लसमध्येच आहे त्याच्यामुळं आणि हे प्लसमध्ये असल्यामुळे इथं प्लस लिहायची गरज नाही. चल आता हे आपण लिहून देऊ व्यवस्थितपणे. x² + 2 x पॉवर 4 x पॉवर 3 3x पॉवर 2 + 3x - 12. ठीक आहे, आणि ही वर्किंगला आपली जागा व्यवस्थित आहे आपल्याला. आता इथलची पहिली टर्म आपली काय आहे, x पॉवर 4 आणि इथलची पहिली टर्म काय आहे, त्या दोघांचा भागाकार करायचा आपल्याला. x पॉवर 2 आहे. ठीक आहे, x पॉवर 4 म्हणजे आपल्याला x 4 टाइम्स लिहायचे, 1 2 3 4. x पॉवर 2 म्हणजे आपल्याला x 2 टाइम्स लिहायचे. हा x कटला, हा x कटला, हा एक कटला, हा एक कटला, उरले x 2 वेळेस उरले म्हणजे x पॉवर 2. आता जो x पॉवर 2 आपलं उत्तर आलेलं आहे, डिव्हिजन आलेलं आहे, क्वोशंट आलेलं आहे, तो आपल्याला इकडे लिहायचा आहे. आता हा जो आपल्याला उत्तर आलेला आहे त्यांना आपल्याला ह्या डिवायझरला मल्टिप्लाय करायचं आहे. थोडंसं लेंदी आहे, लांबलचक कॅल्क्युलेशन, पण व्यवस्थित समजून घेतलं तर सगळं नक्कीच व्यवस्थित येईल. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत. चला, या दोघांचा जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, x पॉवर 2 आणि x पॉवर 2 तर x पॉवर 4 होतं आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर 2x पॉवर 2. आता हे जे उत्तर आलेले आपल्याला व्यवस्थित लिहायचं. आता हे पण कसं मांडायचं ते लक्षात घ्या. x पॉवर 4, आता x पॉवर 2 आहे इथे. ठीक आहे, ते बरोबर x पॉवर 2च्या जागी खालीच लिहायचे, याच्या खाली न लिहिता. आता हे x पॉवर 2 आहे इथे, तर इथेच लिहायचं, ते x 2च्या खालीच लिहायचं. x पॉवर 2 इथे आहे आणि याचा 2 आहे, तर मग आपण ह्या 2च्या खालीच लिहिलं. इथे न लिहिता आपण पॉवर स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जे आहे ते त्याच्यासमोरच लिहिलं. हे प्लसमध्ये आहे. आता हे मायनस करायचे आपल्याला, इथं प्लस आहे, हे मायनस करू आणि हे प्लस आहे, हे मायनस करू. मायनस करायचं आपल्याला, हे कटून गेले आपल्याला. हे x पॉवर 3 उरलं, हे 3 आणि 2 5 होतात, -5 x पॉवर 2 + 3x - 12. आता आपला पहिली स्टेप झाली. पहा मोठी आहे, व्यवस्थित जर समजलं नाही तर पुन्हा जाऊन पहा, नक्कीच तुम्हाला कळेल. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. तुमचा डाऊटचं आपण अजून व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करू. चला, इथलची पहिली टर्म आणि इथलची पहिली टर्म, x पॉवर 3 आणि इथं x पॉवर 2. x पॉवर 3 म्हणजे x पॉवर 2 म्हणजे x. हा x कटला, हा x कटला, हा x उरला फक्त x. आता हा जो उत्तर आलं पहिले इथे लिहून टाकायचं आपल्याला, सुरुवातीला आल्या उत्तर लिहायचं. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. x² + 2 x², हा x² + 2ला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. ह्या दोघांचं उत्तर येते x आणि x³ येतं, म्हणजे इथं 1 आहे आणि इथं 2, ह्या दोघांची बेरीज करायची आणि ह्या दोघांचं जर गुणाकार केला तर हे 2x येईल उत्तराचं. आता हे आपल्याला जे टर्म आलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित लिहायचं. ठीक आहे, इथं 2x आहे आणि इथं
हे याच्या डोक्यावर काही नाही आहे, हे पहिले एक्सच्या डोक्यावर 3, ठीक आहे, एक्सचा पॉवर 3, आणि आपल्याला काय करायचं, ही टर्म आपल्याला इथे लिहायची प्लस 2x. इथे नाही न लिहिता आपण इथे लिहिली, कारण हे पॉवर 1 आहे तर पॉवर 1च्या खाली लिहिलं. तर वजाबाकी करताना साईन चेंज करायचे, हे कटून गेलं आपल्याला, हे जशाला तसं -5x पॉवर 2, हे 3मधून 2 गेले, एक लिहायची गरज नसते, -12. चला, समजलं असेलच तुम्हाला, असं ग्राह्य धरून आपण आता पुढचा करूत. आपण आता पुढे करताना आपण अजून इथलचा जो आहे पहिला टर्म तो इथे लिहून घेतो मी, 5x पॉवर 2, आणि इथे पहिली टर्म आहे, पहिलीवाली टर्म x पॉवर 2. आता इथं 5x पॉवर 2 असल्यामुळे x 2 वेळेस लिहायचं, आणि इथं x पॉवर 2 असल्यामुळे x 2 वेळेस लिहायचं. दोन्ही x कटले, उरले 5. हे 5 मला इथे मायनस आहे, हां, हे मायनस असेल तर मग हे मायनस करून हे पण मायनस, एक वेळेस मायनस आहे तर हे मायनसमध्ये उत्तर येईल, -5. आता ह्या -5ने ह्या डिवायझरला आपल्याला गुणाकार करायचा, -5 ना x² - 2ला गुणाकार करायचा. ह्या दोघांचा गुणाकार केला -5x², ह्या दोघांचा केला, इथं मायनस आहे, मग हे प्लस होऊन जातात, ठीक आहे. आता ही टर्म आपल्याला इथे लिहायची, -5x². आता हे प्लसचे 10 मी इथे लिहितोय, ठीक आहे, ह्या ठिकाणी संख्याच्या ठिकाणी, सॉरी, हे ते प्लस आहे, हे मायनस होईल इथे, कारण हे प्लस आहे, हे प्लस आहे तर हे प्लस होते मायनस, ठीक आहे, कारण -5 आपण मल्टिप्लिकेशन करतो, तर हे मायनस झालं. चला, तर साईन चेंज करायचे, हे मायनसचं झालं प्लस, हे मायनसचं झालं प्लस, ठीक आहे. आपण नॉर्मली इथं प्लस राहते तर त्याला मायनस करतो, आपण प्लस लिहून मायनस करतो. आता ऑलरेडी मायनस आहे तर त्याला प्लस केलं आपण, हे कटून गेलं, इथं उरलं -x, आणि इथं मायनसचे 12 आहे आणि प्लसचे 10. -1 प्लस असेल तर वजाबाकी होती, आणि मोठी संख्या मायनसची असल्यामुळे उत्तर मायनसमध्ये येईल. हे इथं प्लस आहे, ठीक आहे, हे प्लस, ठीक आहे. तर आपलं हे रिमाइंडर आहे, ठीक आहे. कोशंट आपला पहिले कोशंट लिहू, कोशंट हे वरचा कोशंट आलेला आहे, आणि हे रिमाइंडर आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न संपवलेला आहे, 5वा प्रश्न. 6वा प्रश्न करू. काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. पुढचा प्रश्न आपला 6वा प्रश्न मी मांडून घेतलेला आहे, ठीक आहे. स्टार मार्कवाला क्वेश्चन आहे हा. आता हे सर्व स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच आहे, त्याच्यामुळे पुन्हा लिहायची गरज नाही. हे मी लिहून घेतो. भागाकार कशाने घ्यायचा, (2) हा भाग मी लिहून घेतो. एचा चौथा घात वजा एचा पॉवर 3 प्लस एचा पॉवर 2 वजा ए अधिक 1. पहा, इथं पॉवर 3 असल्यामुळे आपल्याला इथं जास्त स्टेप करायची गरज पडणारच नाही, ठीक आहे. तर हे सुरुवातीचं टर्म आणि इथलचं सुरुवातीचं टर्म, ह्या दोघांचा भागाकार करायचा, सॉरी, इथलचं सुरुवातीचं टर्म भागिले हे करायचं. हे सुरुवातीचं टर्म आहे, एच्या डोक्यावर 4 आणि इथं एच्या डोक्यावर 3. एचा पॉवर 4 असल्यामुळे ए आपल्याला 4 वेळेस लिहायचं, 1 2 3 4, आणि इथं एच्या डोक्यावर 3 असल्यामुळे ए आपल्याला 3 वेळेस लिहायचं. हे कटलं, हे कटलं, हे कटलं, हे कटलं, हे कटलं, हे कटलं, फक्त इथं काय उरलं, ए उरलं. आता हे इथं भागाकार ए आलेला आहे, तो आपल्याला इथं लिहायचा. आता ह्या ए ना आपल्याला ह्या डिवायझरला मल्टिप्लाय करायचं, ए क्यूब -2. ए घन लागूनला एचा चौथा घात येतं, आणि एनं 2ला गुणलं 2 येतं. आता हे लिहिताना आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे.
एच्या डोक्यावर एचा पॉवर 4 आहे, तर एचा पॉवर 4 इथे लिहिला आणि -2e, मग हा एच्या ठिकाणी जाईल. एचा पॉवर इथे 1 आहे, मग एचा पॉवर इथं 1 आहे, इथेच जाईल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचे, वजाबाकी करायची. हे वजाबाकीचं चिन्ह होईल, ते मायनसचं इथं प्लस येईल. इथं प्लस होतं, ते मायनस झालं, हे कटून गेलं. मायनस एचा पॉवर 3 प्लस एचा स्क्वेअर, आणि इथं हे प्लसमध्ये आहे आणि हे मायनसमध्ये, म्हणजे 2मधून 1 गेला, 1 येईल आणि हे प्लस 1 जशाला तसा. आता आपल्याला काय करायचं, इथलचं पहिला टर्म जे आहे ते इथे लिहून घ्यायचं, मायनस एचा क्यूब म्हणजे एचा पॉवर 3, आणि इथं पहिला टर्म आहे एचा पॉवर 3. मायनस एक वेळेस मायनस असल्यामुळं एकदा, दोनदा आणि तीनदा लिहायचं. इथं पण तीनदाचे, एकदा, दोनदा आणि तीनदा, हे तिन्ही कटून गेले. इथं काहीच नाही उरलं, म्हणजे 1 उरला आणि मायनस उरलं. -1 उरला, -1 आपण लिहून टाकू. आता ह्या -1 ह्या टर्मला गुणाकार करायचा. -1 गुणिले ह्या दोघांचा गुणाकार केला, -एचा घन, हे मायनस मायनस झाले प्लस. आता हे आपण व्यवस्थित लिहायचं. ए क्यूबच्या खाली ए क्यूब लिहिला आणि हे 2 आपण ह्या 1च्या ठिकाणी लिहू, प्लस 2. वजाबाकी करताना चिन्ह बदलून टाकायचे. हे कटून गेलं. ठीक आहे. इथं एचा स्क्वेअर राहिला, इथं ए राहिला आणि मायनसचे 2 प्लसचा 1, 1 प्लस 1 मायनस, इथं वजाबाकी होती आणि मोठी संख्या वजाची असल्यामुळे इथं वजाबाकीचं चिन्ह आहे. आता इथं जर पाहिलं, याचा पॉवर 2 आहे आणि याचा पॉवर 3 आहे. जेव्हा याचा पॉवर जास्त राहतो इथलच्या संख्येपेक्षा, तेव्हा तो प्रश्न तिथं संपून जातो. ठीक आहे. ही पॉवर लहान आहे याच्या ह्यापेक्षा. ही पॉवर नेहमी किमान याच्या डोक्यावर इथं 3 पाहिजे, तरच आपल्याला भागाकार देता येतो. त्याच्यामुळे पुढं भागाकार द्यायचा नाही. आपल्याला इथं कोशंट लिहायचा. कोशंट आहे आपला A-1 आणि रिमाइंडर आपल्याला हे पूर्ण लिहून घ्यायचं आहे. A² प्लस A-1 हे आपला रिमाइंडर झाला. ठीक आहे. अशा प्रकारे 6वा प्रश्न केला. 7वा प्रश्न शेवटचा करूत आपण. पुढचा प्रश्न मी मांडून घेतला. आता याला व्यवस्थित आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आता हे सगळं डिसेंडिंग फॉर्ममध्येच आहे. फक्त इथं 1च्या डोक्यावर 3 आहे, इथं 1च्या डोक्यावर 2 लिहायचे बाकी, ते आपण लिहून घेऊ आणि मग प्रश्न आपण सुरुवात करू. इथं 1चा पॉवर 2 लिहायचं बाकी, आपण इथे लिहावं लागेल. ठीक आहे. याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहिलं जर आपण डायरेक्ट उत्तरामध्येच लिहूत आपण. इथं पॉवर 4 आहे, पॉवर 3 पण आहे. आता पॉवर 2 नाही आहे, मग मी ते 0 1च्या डोक्यावर 2 लिहितो, तर मग आपल्याला उत्तर करता येईल. नाही तर मध्ये आपल्याला प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे मी पहिलेच लिहून घेतो. -7x अधिक 1 आणि हा भाग मी इथे लिहून घेतो, हा डिवायझर. चला आता आपण काय करतो, इथलचा पहिला टर्म आणि इथलचा पहिला टर्म ह्या दोघांचा आपण भागाकार करू. याला वेगळंच करावं लागेल कारण इथे जागा कमी आहे. तर 4x डोक्यावर 4 म्हणजे पॉवर 4 आणि ते 4x आहे. 4 इथं xचा पॉवर 4 असल्यामुळे x आपल्याला 4 वेळेस लिहायचा. इथे 4x एकच वेळेस असल्यामुळे 1 वेळेस. 4 हे 4 कटले, हे 4, हा x कटला, हा x कटला, 1 2 3 वेळेस x आहे, त्याच्यामुळे xचा पॉवर 3 येईल. आता हा xचा पॉवर 3 मला इथं लिहावं लागेल आणि ते कॅल्क्युलेशन गुणाकाराचा भाग मी इथे करून घेईन. आता हा जो भाग आहे त्याला याच्यानं गुणायचं, म्हणजे xचा घन 4x प्लस 1. एवढं जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तरी चालतात. फक्त हा भाग कसा आहे तो महत्त्वाचा आहे. हा भाग आल्याच्यानंतर याच्यानं याला मल्टिप्लाय करायचं, तेवढं लक्षात ठेवा. हे ते 4xचा 4 आणि 1नं मल्टिप्लाय करायचं म्हणजे हीच टर्म जशाला तशी येईल. आता हे आपण इथं लिहून घेऊ. 4xचा 4th पॉवर 3
एक्सचा तिसरा पॉवर प्लस आहे, वजाबाकी करून घेऊ. हे कटून गेलं पहिलं, इकडचं पहिलं टर्म नेहमीच कटून जातं. मायनस करायचं, हे प्लस आहे, मायनस झालं, हे प्लस हे मायनस झालं. इथं काही नाही असं म्हणजे 1 हे 5 आणि 1 हे झाले 6 एक्सचा क्यूब. विद्यार्थी मित्रांनो, हे प्लस नाही हे मायनस आहे, त्याच्यामुळं हे मायनस असल्यामुळे हे मायनस होईल. ठीक आहे, हे मायनस होईल, मायनसचं झालं प्लस. हे मायनस प्लस असल्यामुळं मायनसचं 1 प्लस 1 मायनस असला तर वजाबाकी होती, मोठी साईन मायनसचे मायनस राहील. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण जशाला तसं लिहायचे. ठीक आहे, आता काय करायचं, इकडची पहिली टर्म 4x क्यूब 4x क्यूब आणि इतरची पहिली टर्म आहे 4x. 4x क्यूब असल्यामुळे x 3 असला एक्सचा पॉवर, त्याच्यामुळे मी x 3 वेळेस लिहितो. 4 जशा तसे x 1 वेळेसच आहे. हे कटलं हे कटलं हे कटलं हे कटलं, x 2 वेळेस आहे म्हणजे एक्सचा वर्ग. आता हा एक्सचा वर्ग मला इथे लिहायचा आहे. इथे मायनस असल्यामुळं हे मायनसमध्ये राहील, मायनस एक्स स्क्वेअर. आता हे मायनस एक्स स्क्वेअरनं आपल्याला ह्या डिवायझरला मल्टिप्लाय करायचं आहे. हे झाले मायनस 4x क्यूब, मायनस मायनस झाले प्लस हे एक्सचा स्क्वेअर. आता हा भाग आपल्याला इथे लिहायचा, मायनस 4x क्यूब आणि हा एक्स स्क्वेअर आहे, तो एक्स स्क्वेअर आपल्याला इथे लिहायचा. हा प्लसमध्ये आहे, हे मायनस मायनस प्लस झालं. साईन चेंज करा, हे पहिला भाग कटून गेला. हा मायनस एक्स स्क्वेअर मायनस 7x अधिक 1. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हा पहिला भाग, ठीक आहे, आणि हा पहिला भाग हा पूर्ण घ्यायचा. पहिला भाग दोघांचा डिव्हिजन करायचं, म्हणजे मायनस एक्स स्क्वेअरला आपल्याला 4xनं डिव्हिजन करायचं आहे. इथं एक्स मायनस आणि इथं 4x. एक्सचा पॉवर 2 असल्यामुळे x 2 झालेलं. हा एक्स कटला, हा एक्स कटला, वरी राहिले x/4. आता तुम्ही याला मायनस x/4 लिहा, किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, मायनस 1/4x असं लिहा किंवा असं लिहा. आता तुम्हाला जसं सांगितलं तसं लिहू शकता. ठीक आहे, तर हे लिहा किंवा हे लिहा, दोन्हीपैकी कोणतंही उत्तर चालतं. मायनस x/4 आपल्याला इथे लिहायचं आहे आणि ह्या मायनस x/4नं आपल्याला इथं मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस x/4नं आपल्याला 4x मायनस 1ला मल्टिप्लाय करायचं. हे 4 कटले, हे मायनस एक्स स्क्वेअर, इथे आपल्याला येईल मायनस, हा मायनस मायनस प्लस झालं, एक्स येईल आणि इथे खाली 4 येईल. ही टर्म जर 1नं मल्टिप्लाय केलं तर ही टर्म जशाला तशी येणार आपल्याला, फक्त मायनस मायनस असल्यामुळे हे प्लसला राहील. तर इथे मायनस एक्सचा स्क्वेअर आणि ही टर्म आपल्याला एक्सचा पॉवर 1च आहे, काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे याच्या खालीच लिहावं लागणार, प्लस x/4. आता थोडीशी कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित करायची. हे कॅल्क्युलेशन जर समजले तर तुम्हाला उत्तर येऊन जाईल. पहा, हे मायनस करायचं, मायनसला प्लस झाले, प्लसला मायनस झालं. आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजून घ्यायचे. ठीक आहे, इथे मी करून दाखवतो. हे 7x आहे मायनस x/4 आहे. आता याचा जो डिनॉमिनेटर 4 आहे, याचा डिनॉमिनेटर आपल्याला 4 करण्यासाठी इथं 4/4नं मल्टिप्लाय करावं लागेल. हे की नाही, दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल होईल. मायनस हे होईल 28x/4 मायनस x/4. आता इथे 28 आहे, आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम झालेला आहे, मायनस 28x मायनस x डिवायडेड बाय 4. आता हे झाले 29, हे झाले 29/4 झाले, 29
बाय 4 -29x/4 हे कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, याचे आपण कॅल्क्युलेशन केले. याला काय केलं, 7 चोक 28. ओके, 7 चोक 28 झाली आहे आणि इथलचा 29 झाले. 29x भागिले 4. आता याचं जे कॅल्क्युलेशन आलेलं आहे ते 29 -29x पहा, हे मायनस मायनस असल्यामुळं त्याची बेरीजच झाली आपल्याला 4 + 1. आता इथलचं पहिलं टर्म घ्यायचं आणि इथलचं पहिलं टर्म घ्यायचं आणि त्या दोघांचं भागाकार करायचं. इथलची पहिली टर्म आहे -29x/4 आणि इथलची पहिली टर्म आहे त्याला भागायचं आहे ना, 4x भागायचं. तर हे कॅल्क्युलेशन जर समजलं तर हे पूर्ण प्रश्न समजून जाईल. शेवटचा प्रश्न आहे तसा थोडा अवघड राहतोच. ठीक आहे, हे मी इथं लिहिण्याच्या ऐवजी मी याला भागाकार असा इथं लिहितो 4x, म्हणजे तुम्हाला जवळजवळ कळून जाईल. ठीक आहे, आता याला सॉल्व करताना आपल्याला काय करावं लागेल, भागाकारला गुणाकार करताना आपण काय करतो, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतं. आता ह्या टर्मला भागाकारचा गुणाकार करताना मला काय करावं लागेल, 29x/4 आहे. आता हाशी टर्म असेल तर आपण काय करतो, हे खालचं जाते वरी आणि वरचं जातं खाली, हे तर माहीत असेल तुम्हाला. ठीक आहे, मग हे x कटून गेला, इथं 29 आणि हे किती झाले, 4 × 4 = 16 -29/4 उत्तर येईल. ठीक आहे, अजून एक वेळेस एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ही पहिली टर्म आहे आपल्याला, पहिली टर्म आहे 29x/4. त्याच्यानं आपल्याला ह्या टर्मनं भागायचं 4x. आता आपल्याला इथं काही नाही म्हणजे भागाकाराला आपण 1 घेऊ. ठीक आहे, भागाकारला 1. आता भागाकार आपण डायरेक्ट करत नसतो, पहिले गुणाकार केल्याशिवाय भागाकार करत नसतो. 29/x/4, तर याला आपण गुणाकार करू म्हणजे रेसिप्रोकल होईल. खालचं जातं वर, न्यूमरेटर बिकम्स डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर बिकम्स न्यूमरेटर 4x. आता आपण जर हे पाहिलं, हे x कटलं, हे वर 29 1 29 राहील, 4 चोक 16. ठीक आहे, हा आपला भागाकार आलेला आहे, तो आपण वर लिहून घेऊ पहिले. किती याला 29 छेद, इथं मायनस असल्यामुळे हे मायनसमध्ये येणार, इथे मायनस असल्यामुळे हे मायनसमध्ये येणार 29/16. आता गुणाकाराचा भाग तेवढा अवघड नसतो. ठीक आहे, हे 29/16ला आपण मायनस आहे, हे 4x - 1. आता हा भाग आहे ना, हा प्लस होऊन जाईल. हा 1 गुणाकार करायचा तर हा ऑटोमॅटिकली जशाला तसा भाग येईल. मायनसचं झालं, हे प्लस झालं. ठीक आहे, एवढं पहिले समजून घेऊ. आता हे 4 × 4 4 × 4 4 चोक 16. मग हा पहिला भाग जसा तसा येऊन जाईल 29/4x. ठीक आहे, -29. मग हा पहिला भाग जसा तसा येतो -29x/4 आणि हा भाग येईल आपल्याला 29/16. ठीक आहे, हा कटून जातो. ह्या दोघांची प्लस करायची आपल्याला, सॉरी आपण मायनसचं प्लस करू, प्लसचं मायनस झालं. ह्या दोघांची वजाबाकी करायची म्हणजे 1 प्लसमध्ये आहे आणि -29/4 करायचे. आता 29/16 29/16 करायचे. आता हे झाले. आता डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण इथं 16/16 गुणिले 1 वजा 29/16, हे झाले 16 × 16/16 29/16 झाले. ठीक आहे, आता वजाबाकी करू शकतो आपण. वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येतं. आता याला काटाकाटी होत नाही, हे बाकीचं आपलं रिमाइंडर -13/16 येईल. ठीक आहे, आता आपल्याला कोशंट आपल्याला हे लिहून घ्यायचं आहे, कोशंट. आता शेवटचा प्रश्न होता तो थोडा अवघड राहतो भरपूर वेळा. तर एखाद्याला समजत नसेल तर पुन्हा हे करा, पहा, नक्कीच तुम्हाला समजेल.
ठीक आहे. चला अशा प्रकारे हा आपण प्रॅक्टिस सेट 10 पॉईंट धुवून पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.